बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अर्थात सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन करण्यात आले। केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी डॉक्टर अशोक थोरात यांच्या कोरोना काळातील गैरकारभाराची आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची विधानसभेत लक्षवेधी मांडली होती आणि त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टर थोरात यांच्या निलंबनाची घोषणा केली। हे तेच अशोक थोरात आहेत ज्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी धक्कादायक आरोप केले होते। सोबतच त्यांच्या चौकशीची देखील मागणी केली होती। त्यावेळी डॉक्टर अशोक थोरात यांचं अंबाजोगाई येथील हॉटेल पियुष इन चांगलं चर्चेत आलं होतं। एकीकडे आता डॉक्टर थोरात यांचं निलंबन झालेलं असताना दुसरीकडे सोशल मीडियावर आय सपोर्ट थोरात सर अशी मोहीम राबवली जाते। त्यांनी राजकीय दबावाला न घाबरता कर्तव्य पार पाडले आणि संतोष देशमुख यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलला नाही म्हणून त्यांचं निलंबन केल्याचा खळबळजनक आरोप काही जण करतात। डॉक्टर अशोक थोरात यांनी कोणता भ्रष्टाचार केलाय, त्यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई खरंच द्वेष भावनेतून केली आहे का, डॉक्टर अशोक थोरात यांचा संतोष देशमुख प्रकरणाशी कसा संबंध आहे, त्यावेळी अंजली दमानिया यांनी त्यांच्या चौकशीची मागणी का केली होती, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सुरुवातीला पाहूयात आज विधानसभेत नेमकं काय घडलं। तर केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी डॉक्टर अशोक थोरात यांच्या संदर्भात लक्षवेधी मांडली। त्यांनी सांगितलं की डॉक्टर अशोक थोरात यांनी कोरोना काळात बीड जिल्ह्यात प्रचंड मोठा घोटाळा केला, कोटी कोटींचा अपहार केला। या प्रकरणात त्यांची प्राथमिक चौकशी झाली, त्या चौकशीत ते दोषी देखील आढळले, मात्र त्यानंतर त्यांच्यावर कारवाई न करता त्यांची नाशिकला मोठ्या ठिकाणी बदली करण्यात आली। तिकडे त्यांनी काय केलं हे मला माहित नाही, पण आता 2-3 महिन्यांपूर्वी त्यांनी जिकडे भ्रष्टाचार केला त्याच बीड जिल्ह्यात त्यांची जिल्हा सिव्हिल सर्जन म्हणून बदली झाली। त्यांना परत इकडे कसं आणलं गेलं, जी चौकशी झाली ती तुम्ही आता सखोलपणे पूर्ण करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का, त्या चौकशीचा कालावधी किती असणार आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्या भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना तुम्ही सस्पेंड करणार आहात का, कारण परत परत त्यांची बदली करून काही उपयोग होणार नाही। कोविड काळात बीड जिल्ह्यातल्या लोकांना त्यांनी प्रचंड त्रास दिला, त्यांना सस्पेंड करायला पाहिजे अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केली। याच मुद्द्यावरून गंगापूरचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती। डॉक्टर थोरात यांनी रुग्णांसाठीचे बेड, ऑक्सिजन सिलेंडर अशा साहित्य खरेदीत मोठा घोळ करून ठेवलाय। यापूर्वी त्यांची झालेली चौकशी नीट झाली नव्हती, त्यातील दिरंगाईमुळेच 4 वर्ष वेळ गेल्याचा मुद्दा त्यांनी मांडला। त्यामुळे या प्रकरणात चौकशी करणाऱ्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली। दरम्यान यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टर अशोक थोरात यांच्या निलंबनाची घोषणा केली। त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर स्वरूपाचे आक्षेप दिसून येत आहेत, त्या अनुषंगाने त्यांचा निश्चितपणे यामध्ये दोष बघायला मिळतोय। कोविड काळात जो काही निधी आला होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय। बीड जिल्हा रुग्णालय संस्थेकडून करण्यात आलेल्या औषध आणि साहित्य खरेदी संदर्भात प्रथमदर्शी अनियमितता असल्याचं दिसून येतंय, त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा आंबेडकर यांनी केली। सोबतच या प्रकरणात 3 महिन्यांच्या आत विभागीय चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आणि यापूर्वीच्या चौकशीमध्ये ज्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अशी घोषणा केली। डॉक्टर अशोक थोरात यांच्या निलंबनाची बातमी महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली। सोशल मीडियावर अनेकांकडून आय सपोर्ट थोरात साहेब अशा पोस्ट केल्या जात आहेत। आमदार नमिता मुंदडा यांचा देखील निषेध होतोय, कारण डॉक्टर अशोक थोरात यांनी संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येची दाहकता संपूर्ण राज्यभर पोहोचवली होती। पोस्टमॉर्टम वेळी काढलेला त्यांचा एक धक्कादायक फोटो समाज माध्यमांवर त्यावेळी व्हायरल झाला होता। अशोक थोरात यांच्या पोस्टमॉर्टम अहवालामुळेच संतोष देशमुख यांचा खून किती अमानुषपणे केला गेला हे जगासमोर आलं आणि त्यामुळेच आता त्यांचं निलंबन करण्यात आल्याचा आरोप केला जातो। त्यामुळे आता या प्रकरणावरून नवा वाद निर्माण झालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। डॉक्टर अशोक थोरात हे नाव पहिल्यांदा त्यावेळी चर्चेत आलं होतं जेव्हा संतोष देशमुख प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप केले होते। आरोपी वाल्मिक कराडने आजारपणाचं खोटं ढोंग केलं आणि त्याला पोलीस कोठडीतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्या ठिकाणी काहीही आजार नसताना कराडला ICU मध्ये ठेवून VIP ट्रीटमेंट देत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता। डॉक्टर अशोक थोरात आणि मुंडेंचे संबंध असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्या संदर्भात त्यावेळी त्यांनी केलेलं एक ट्विट चांगलंच व्हायरल झालं होतं। त्यात त्यांनी अंबाजोगाई येथील हॉटेल पियुष इन आणि हॉटेलमध्ये लावलेला पंकजा मुंडे सोबतचा एक फोटो त्यांनी पोस्ट केला होता आणि लिहिलं होतं की हे हॉटेल डॉक्टर अशोक थोरात यांचं आहे।
यांची चौकशी व्हायला पाहिजे, कारण त्यांनी संतोष देशमुख यांचं शवविच्छेदन केलंय आणि त्यामुळे मला आता त्यांच्यावर संशय येऊ लागलाय. वाल्मिक कराडला 2दा रुग्णालयात आणण्यात आलं. 11 रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मध्ये ठेवण्यात आलं. हे पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांची OSD अर्थात विशेष कार्य अधिकारी होते. त्यांची अगोदरच बीडहून नाशिकला बदली केली होती, पण आता पुन्हा मोठ्या आशीर्वादाने ते बीडमध्ये आले आहेत. अशा स्वरूपाचे आरोप करून त्यावेळी अंजली दमानिया यांनी चांगलीच खळबळ उडवून दिली होती. पण आता भ्रष्टाचाराच्या कारणावरून डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन करण्यात आलंय. ही कारवाई आमदार नमिता मुंदडा यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून सूडबुद्धीने करायला लावली असा जो आरोप होतोय, यात कितपत तथ्य आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.